Dear student, next concept, function call. Function call, actually a function call is happen in two way, call by value and call by reference. What is first of all function call? So in this example here it is function call is to be happened. इथे बघा सम num1 num2 ही जी स्टेटमेंट आहे ही स्टेटमेंट कॉल करते. इथून कंट्रोल कुठे येतो? इथे येतो. इथून कॉल कुठे येतो? इथे येतो. म्हणजे ही कॉलिंग स्टेटमेंट स्वतःच्या डेफिनेशनला कॉल करते, तेव्हा ह्याला म्हणायचं काय? फंक्शन कॉल. बघा काय घडतं, ही जी स्टेटमेंट आहे सम ही स्टेटमेंट त्याच्या डेफिनेशनला, म्हणजे ही फंक्शन कॉलिंग स्टेटमेंट आहे, ही त्याच्या डेफिनेशनला कॉल करते आणि ह्याला म्हणायचं फंक्शन कॉल. ही स्वतःला कॉल करते, याला म्हणायचं फंक्शन कॉल. हा जो कॉल होतो हा कॉल दोन प्रकारे होतो, म्हणजे हे होताना दोन पद्धती आहेत, त्यानुसार हे काम करतं. तर त्याच्यामध्ये काय होतं बघा, आता हे कुठल्या आहेत? कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. सो दिस हॅपन इन टू वे, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. आता कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काय होतं बघा. कॉल बाय व्हॅल्यू म्हणजे व्हॅल्यू पास करण्यात येते, कारण आपल्याला माहिती आहेत ॲक्च्युअल पॅरामीटर आणि फॉर्मल पॅरामीटर. ह्यांचा इथे उपयोग होतो. तर इथे मी एक्झाम्पलचा उपयोग करून तुम्हाला एक्सप्लेन करतो नक्की काय घडतं इथं ते बघा. तर कॉल बाय व्हॅल्यू बघूयात आपण. कॉल बाय व्हॅल्यू हे जे दिसतं ही हेडर फाईल आहे, stdio.h. ही प्रिंट टेप आणि स्कॅन एम जे फंक्शन आहे त्यासाठी. ही पुढची कमेंट लाईन आहे, त्यामुळे ही काय आपल्याला माहितीसाठी म्हणा, फक्त हे गायडन्ससाठी आहे. फंक्शन प्रोटोटाईप ऑल्सो कॉल्ड फंक्शन डिक्लेरेशन, म्हणजे ही स्टेटमेंट ही कसली आहे? फंक्शन डिक्लेरेशनची आहे. हे आपल्यासाठी म्हणून आहे. हे फंक्शन डिक्लेरेशन आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? पहिले वॉइड दिसते बघा, हे वॉइड रिटर्न टाईप आहे. म्हणजे फंक्शन काय मागं रिटर्न करत असेल, म्हणजे हा फंक्शन आहे बघा. आता ॲक्च्युली इथं फंक्शनचं नाव काय बघा? स्वॅप आहे. तर स्वॅप म्हणजे काय? स्वॅपिंग करण्यासाठी मी फंक्शन दिलं आहे. तुम्ही काय पण नाव देऊ शकताय. इथं स्वॅप करतो आहे, म्हणजे ॲक्च्युली ह्या एक्झाम्पलमध्ये काय घडतं आहे बघा. इथं या लाईनला बघितलं तर यमला 22 आणि एनला 44 व्हॅल्यू आहे. तर मी हा जो स्वॅप फंक्शन हा लिहिला आहे, जो काय करतो, ही यमची जी 22 व्हॅल्यू आहे त्या ठिकाणी 44 आणतो आणि एनला जी 44 आहे त्या ठिकाणी 22 आणतो. म्हणजे हे अदलाबदल करतो, एक्सचेंज करतो, स्वॅपिंग म्हणतात त्याला. आणि हे करण्यासाठी मग मी हा काय केला आहे? फंक्शन लिहिला आहे. हा फंक्शन लिहिला आहे. तर त्याचं नाव काय दिलं आहे? स्वॅप. आणि त्यासाठी मी ए आणि बी ही दोन आर्ग्युमेंट्स घेतले आहेत, त्यांना ए आणि बीला व्हॅल्यू असाइन होणार आहे. ते लक्षात येईल तुम्हाला. आणि वॉइड हे रिटर्न टाईप आहे, म्हणजे हा जो स्वॅप फंक्शन आहे, हा स्वॅप फंक्शन मागं जेव्हा काही पाठवत नसेल, फंक्शन जर काही मागं पाठवत नसेल तेव्हा त्यावेळेला वॉइड असं देतात. काही वेळा फंक्शन मागं पाठवतो, म्हणजे आपल्या लॉजिकवर ठरतं. मागच्या आता ह्या एक्झाम्पलमध्ये बघितलं तर त्यानं मागं व्हॅल्यू पाठवला आहे, त्यासाठी इथं रिटर्न आहे. म्हणजे इथं हा जो सम आहे बघा, हा एक्झाम्पल झालं आहे आपलं. सम आहे, समनं रिटर्न करते. रिटर्न म्हणजे मागं पाठवते. तर सी हा इंटिजर टाईप असल्यामुळे त्याची रिटर्न टाईप काय आली? INT आली. पण इथे या फंक्शनच्या डिक्लेरेशनमध्ये पण इथं INT दिसतं बघा. तर ह्या एक्झाम्पलमध्ये तो काही मागं पाठवत नाही. हा जो प्रोग्राम लिहिला आहे या प्रोग्रॅममध्ये हा स्वॅप फंक्शन जो आहे हा मागं काहीच पाठवत नाही इथं, म्हणून इथं वॉइड आहे. लक्षात ठेवा, इथं वॉइड आहे. जेव्हा मागं फंक्शन काही पाठवत नाही रिटर्न, इथे रिटर्न स्टेटमेंट दिसते का बघा? हा स्वॅप फंक्शनमध्ये इथे कुठे रिटर्न दिसते? नाही आहे. जेव्हा रिटर्न स्टेटमेंट नाही आहे याचा अर्थ तो मागं काही पाठवत नाही आहे. अशा वेळेस इथं वॉइड लिहायचं, वॉइड, VOID. तर त्यासाठी म्हणून इथं वॉइड दिलं आहे. वॉइड स्वॅप हे फंक्शनचं नाव आणि ए आणि बी ही इंटिजर टाईपची दोन आर्ग्युमेंट्स घेतलेली आहेत जी भासणार आहेत. पुढं लक्षात येईल तुम्हाला. मेन फंक्शन स्टार्ट कर्ली ब्रॅकेटपासून इथं क्लोज होतो. इथं व्हॅल्यूज घेतल्यात आपण यम, कारण मला व्हॅल्यू बदलायचे आहेत, अदलाबदल करायचे आहेत, म्हणजे दोन व्हॅल्यू तरी कमीत कमी पाहिजेत, म्हणून यम घेतलं व्हेरिएबल, त्याला 22 व्हॅल्यू दिली, एनला 44 दिली. आता कॉलिंग स्टेटमेंट आहे, हे कमेंटमध्ये दिले, लक्षात ठेवा आपल्यासाठी. मीन्स कॉल स्वॅप फंक्शन बाय व्हॅल्यू. म्हणजे इथं मी हा प्रोग्राम जो आहे हा
स्वॅप फंक्शन वापर करतो आहे, स्वॅप फंक्शनचा उपयोग करतो आहे, पण कॉल बाय व्हॅल्यूचा उपयोग करतो इथे मी. कारण फंक्शन जेव्हा कॉल होतं त्यावर दोन प्रकार आहेत, एक कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. तर इथे मी कॉल बाय काय करतो आहे, व्हॅल्यू करते. तिथे मी कमेंटमध्ये लिहिले आहे आपल्याला समजावं म्हणून आपल्यासाठी, म्हणजे कारण ही स्टेटमेंट कमेंटची रन होत नाही. जिथे डबल फॉरवर्ड स्लॅश असतील ही स्टेटमेंट डबल फॉरवर्ड स्लॅश ओके, त्याच्या पुढं काहीतरी लिहिलं असेल. इथं आहे बघा, इथं ही कमेंट स्टेटमेंट म्हणतात, इथं पण कमेंट आहे ती. ओके, कमेंट. ओके, आता पुढं आलो मी, या ठिकाणी आलो. व्हॅल्यू बिफोर स्वॅप, ज्या फंक्शन कॉल करण्यापूर्वी, इथं कॉलिंग स्टेटमेंट आहे, ती कॉल होण्यापूर्वी व्हॅल्यू बिफोर स्वॅप एम आणि एनची व्हॅल्यू अँड एनची व्हॅल्यू इथं बघितल्यात. व्हॅल्यू बिफोर स्वॅप एमची व्हॅल्यू किती 22 आणि एनची व्हॅल्यू 44, म्हणजे या आहे तशा व्हॅल्यू आहेत, कारण स्वॅपिंग झालेलंच नाही आहे. ओके, स्वॅपिंग झालेलंच नाही आहे, लक्षात ठेवा. मी इथं एक हे पण दिलं डायग्राम मी काढली मुद्दाम बघा. सध्याची सिच्युएशन काय आहे, यम हे व्हेरिएबल आहे, ओके, एन हे व्हेरिएबल, एम आणि एन हे व्हेरिएबल आहेत. ह्यांच्या व्हॅल्यूज काय आहेत, एमची व्हॅल्यू 44 आणि एनची व्हॅल्यू किती आहे, सॉरी एमची व्हॅल्यू 22 आणि एनची व्हॅल्यू किती आहे 47. त्यांचा ॲड्रेस, हा त्यांचा ॲड्रेस समजा, काही पण ॲड्रेस असेल तो, मी हा ॲड्रेस दिला आहे, काही पण असू शकतो, मेमरीमध्ये जे लोकेशन फ्री असेल तो ॲड्रेस असेल. तर हे बघून घ्या अनेकदा. ओके, तर ही एम एन व्हेरिएबल्स आहेत, त्यांच्या व्हॅल्यू एम आणि एनच्या व्हॅल्यूज आणि हा त्यांचा ॲड्रेस. आता हा पुढचा पार्ट आपण सांगेन तुम्हाला मी. ओके, तर हे आहे अशा प्रकारे. तर इथं सध्याची सिच्युएशन ती आहे, म्हणजे एम आणि एनच्या व्हॅल्यूज तुम्हाला दिसतात किती, एमची व्हॅल्यू 22, एनची व्हॅल्यू किती 44 आहेत. म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत त्याच आहेत, अजून फंक्शन कॉल केलेलं नाही आहे, अजून ते स्वॅप झालेले नाही आहेत. आता नेक्स्ट स्टेटमेंट आहे बघा, इथं नेक्स्ट स्टेटमेंट दिसते तुम्हाला, इथं ही फंक्शन कॉलिंग स्टेटमेंट आहे. ही स्टेटमेंट कोणती आहे, फंक्शन कॉलिंग. ओके, आता हे कॉलिंगमध्ये म्हणजे काय करणार आहे, स्वॅप हा कॉल करणार आहे कोणाला, स्वतःच्या डेफिनेशनला, म्हणजे इथून कॉल इथं येणार आहे, बरोबर आहे. मग आता हे कॉलिंग स्टेटमेंटमध्ये आता इथून खरं काम आहे. फंक्शन कॉल दोन प्रकारे होतो, कॉल बाय व्हॅल्यू आणि कॉल बाय रेफरन्स. इथं जो आहे तो कॉल बाय व्हॅल्यूज आहे. म्हणजे काय होतं, जेव्हा कॉल येणार आहे, म्हणजे हा याला कॉल करणार आहे, कॉलिंग स्टेटमेंट जेव्हा कॉल करणार आहे डेफिनेशनला स्वतःच्या, तर इथं आपण काय पास केलो, एम आणि एन. एम आणि एन म्हणजेच काय, साहजिकच 22 आणि 44 पास करतो आहे मी, म्हणजे व्हॅल्यूज पास करतो आहे. काय पास करतो आहे, व्हॅल्यू. पण पुढचं एक्झाम्पल बघणार आहे, तिथं आपण या ॲड्रेस पास करणार आहोत. बघा, इथं काय पास करतो आहे आपण, हे 22 आणि 44 पास करतो आहे. ॲक्च्युली 22 कुणाला पास करतो आहे, एला, आणि 44 कुणाला पास करतो आहे, बीला. पण पुढच्या एक्झाम्पलमध्ये आपण ॲड्रेस पास करणार आहे. ओके, तर कॉल बाय व्हॅल्यू आपण बघतो, याच्यामध्ये हे 22 आणि 44 व्हॅल्यू पास करतो आहे, लक्षात ठेवा. ओके, तर इथं पाहते या ठिकाणी. ओके, बघा, या ठिकाणी मी व्हॅल्यू पास करतो, एम आणि एन पास करते. म्हणजे एम आणि एन कुणाला, तर इथून कंट्रोल इथं आला, इथं आल्यानंतर स्वॅपला ए आणि बी, म्हणजे एला काय पास करतो आहे मी, एम, आणि बीला काय पास करतो आहे, एन. आता एला एम पास करतो, याचा अर्थच असा की एमची व्हॅल्यू किती आहे, एमची व्हॅल्यू किती आहे 22 आहे. म्हणजे मी 22 कुणाला पास करतो आहे, एला, आणि एनची व्हॅल्यू किती आहे 44 आहे. त्यामुळे 44 मी कुणाला पास करतो, साहजिकच बीला. म्हणून मी इथं असं लिहिलं आहे बघा, इथं तेच लिहिलं आहे मी, एम पास करतो आहे एला, एन पास करतो आहे बीला. म्हणजेच काय करतो आहे, एला काय पास करतो आहे, एमची व्हॅल्यू पास करतो आहे 22, आणि बीला पास करतो आहे एन, म्हणजेच काय करतो आहे, एनची व्हॅल्यू किती 44 पास केली. आता हे एम आणि एन ही व्हेरिएबल आहे, त्यामुळे ह्यांचा ॲड्रेस हा आहे, ह्याचा ॲड्रेस हा आहे. साहजिकच ए आणि बी सुद्धा सेपरेट व्हेरिएबल आहेत, ए आणि बी सुद्धा सेपरेट व्हेरिएबल आहे, त्यामुळे त्यांचा ॲड्रेस हे दोन वेगवेगळे ॲड्रेस आहेत. त्यामुळे इथं आपण हे बदलण्यासाठी, व्हॅल्यू बदलण्यासाठी एम एन ही दोन व्हेरिएबल केली, ए आणि बी ही दोन वेगळी व्हेरिएबल्स सेपरेट मेमरी लोकेशनला ही तयार झाली व्हेरिएबल्स आहेत. ओके, तर इथं जर बघितलात, ए आणि बीला एम आणि एन पास केले आपण, म्हणजे त्यांच्या व्हॅल्यू पास केल्या. ओके, म्हणजेच ए किती झालं, ए झालं 22, आणि बी किती झालं 44 झालं, बरोबर आहे. ठीक आहे, हे पास केलं. हे पास केल्यानंतर आता इथं बघा, इथं ह्याच्या आतमध्ये आल्यानंतर
INT टेम्प, एक टेम्प व्हेरिएबल घेतलं मुद्दाम, कारण आपल्याला स्वॅपिंग करायचं आहे, आदलाबदल करायचे आहे, त्यामुळे 3 व्हेरिएबल लागतात आदलाबदल करताना. आता इथं बघा टेम्प इज इक्वल टू ए, ह्या लाईनला बघूयात आपण. टेम्प इज इक्वल टू ए मी असं लिहितो, टी इज इक्वल टू ए, टी म्हणजे टेम्प समजा, इज इक्वल टू ए, ए किती आहे 22 आहे, म्हणजे टी इज इक्वल टू 22 समजा. ओके, टी इज इक्वल टू टेम्प इज इक्वल टू ए आहे. ओके, वाटल्यास मी लिहितो इथं बघा, या ठिकाणी आलो मी की टेम्प इज इक्वल टू ए आहे. ए म्हणजेच किती, याची व्हॅल्यू किती, जी एमची व्हॅल्यू आहे ती, एमची व्हॅल्यू जी आहे ती, एमची व्हॅल्यू किती आहे 22 आहे, बरोबर आहे. तीच याची म्हणजे 22, टेम्प किती झालं 22. नंतर ए इज इक्वल टू बी, ए इज इक्वल टू बी. आता ॲक्च्युली एनची जी व्हॅल्यू आहे, एनची किती 44 व्हॅल्यू कोणाला आलेली आहे बीला, म्हणजे बी किती 44, 44 कोणाला असाइन करतो एला, बरोबर आहे. आता परत पुढचे स्टेटमेंट काय, बी इज इक्वल टू टेम्प, बी इज इक्वल टू टेम्प, टेम्पला आता व्हॅल्यू किती असाइन झाली 22, ओके, या ठिकाणी झालेली व्हॅल्यू 22 असाइन झाली. म्हणजे बघा व्हॅल्यू बदलले काय. ओके, कारण सुरुवातीला जर बघितलं पहिल्यांदा जेव्हा कॉल झाला आहे, इथून कॉल इथं आला तेव्हा ओके एला किती होती असाइन 22 आणि बीला किती होती 44. आता बदलल्या बघा, आता एला झाली इथं बघा, एला किती झाली 44 झाली आणि बीला किती झाली 22. ठीक आहे, म्हणजे ए 44 झाला आणि बी 22, व्हॅल्यू बदलल्या. त्याच्यानंतर इथं आलं प्रिंट एफ, इथं आलं या ठिकाणी आलं प्रिंट एफ व्हॅल्यू आफ्टर स्वॅप, इथे बघा आउटपुटला व्हॅल्यू आफ्टर स्वॅप. ओके, व्हॅल्यू आफ्टर स्वॅप. ओके, एची व्हॅल्यू ॲक्च्युली इथे एम पडलं, इथं ए पाहिजेत आणि इथं एनच्या ठिकाणी बी पाहिजेत. ओके, व्हॅल्यू आफ्टर स्वॅप ए इज इक्वल टू एची व्हॅल्यू किती, एची एला किती पडले 44, ओके, आणि बी किती 22. ओके, म्हणजे ह्या व्हॅल्यू काय झाल्या बघा, ए आणि बीच्या व्हॅल्यू काय झाल्या ज्या आहेत त्या आता काय झाल्या बदलल्या. म्हणजेच त्या ॲक्च्युली कोणाच्या होत्या, एच्याच म्हणजे कोणाच्या होत्या एमची होती आणि बीचीच म्हणजे कोणाची होती एनची होती, बरोबर आहे का. ह्या व्हॅल्यू बदलल्या का. ओके, या व्हॅल्यू काय झाल्या बदलल्या, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजे इथं तुम्हाला पाहायला मिळतं, किंबहुना जरी तुम्ही ही जरी म्हटलात असं तरी काही इश्यू येणार नाही आहे. ओके, व्हॅल्यू आफ्टर स्वॅप एमची व्हॅल्यू आणि एनची व्हॅल्यू, मग इथं मात्र एम पाहिजेत आणि इथं एन पाहिजेत. ओके, इथं एन पाहिजेत आणि इथं एम पाहिजेत. असं जरी केलं तर व्हॅल्यू आफ्टर स्वॅप 44, म्हणजे एला किती झाले आता ॲक्च्युली 44 झाले आणि बीला किती झाले ओके 22 झाले. ओके, म्हणजे त्याच व्हॅल्यू कोणाच्या होत्या एम आणि एनच्या ॲक्च्युअल व्हॅल्यू बदलल्या. म्हणजे एमला किती होती 22 होती, एनला 44 होती, ती मात्र आता एनला किती झाले 44 आणि एमला किती झाले 22 झालेले आहे. ओके, तर ह्या प्रकारे म्हणजे इथं काय घडतं बघा, की या ठिकाणी आपल्याला पाहायचं म्हटलं तर कॉल बाय व्हॅल्यूमध्ये, आता हा तुम्हाला सांगतो व्हॅल्यू, कॉल बाय व्हॅल्यूमध्ये काय होतं बघा, वी आर पासिंग ओके व्हॅल्यू ऑफ द व्हेरिएबल, आपण व्हॅल्यू पास करतो. ओके, म्हणजे ह्या एम आणि एनची व्हॅल्यू आपण ए आणि बीला पास करतो आहे. म्हणजे हे एम आणि एन काय आहेत, एम आणि एन हे ओके एम आणि एन हे ॲक्च्युअल पॅरामीटर आहेत. काय आहेत ॲक्च्युअल पॅरामीटर, लक्षात ठेवा. आणि हे ए आणि बी काय आहेत फॉर्मल पॅरामीटर आहेत. म्हणजे ओके एम आणि एनला ॲक्च्युअल व्हॅल्यू म्हणजे सुरुवातीला व्हॅल्यू आपण कोणाला दिलेली आहे ओके, किंवा कॉलिंग स्टेटमेंटमध्ये कोण आहे, फंक्शन कॉलिंगमध्ये कोण आहेत एम आणि एन आहेत, त्यांना ॲक्च्युअल पॅरामीटर म्हणतात. किंबहुना एम आणि एनलाच खरी व्हॅल्यू कोणाला पहिल्यांदा असाइन आहे, एम आणि एनला खरी व्हॅल्यू असाइन आहे, किंवा कॉलिंग स्टेटमेंटमध्ये कोण आहेत एम आणि एन आहेत, तेव्हा त्यांना ॲक्च्युअल पॅरामीटर असं म्हणतात. ओके, आणि डेफिनेशनमध्ये कोणाला वापरलं आहे आपण ओके ए आणि बीला. म्हणजे आपल्याला इथं व्हॅल्यू मी काय करतो त्यांच्या बदलतो, स्वॅप करतो बदलतो आहे. म्हणजे व्हॅल्यू बदलण्यासाठी म्हणून हा फंक्शन दिला आहे. ओके, मग त्या फंक्शनमध्ये काय आहेत ए आणि बी. ओके, म्हणजे एम आणि एनच्या ॲक्च्युअल एम आणि एन आहे त्यांच्या व्हॅल्यू मी कोणाला दिल्यात ए आणि बी, आणि ए आणि बीचा उपयोग करून मी व्हॅल्यू बदलतो आहे, लक्षात ठेवा. म्हणून ह्यांना काय म्हणतात फॉर्मल पॅरामीटर. ओके, म्हणजेच काय तर ॲक्च्युअल पॅरामीटरची व्हॅल्यू मी कोणाला दिली आहेत फॉर्मल पॅरामीटरमध्ये दिली. हे कशामध्ये कॉल बाय व्हॅल्यू. बघा जी फंक्शन कॉल 2 प्रकारे होतो. पहिला प्रकार आपण बघतो कॉल बाय व्हॅल्यू, त्याच्यामध्ये काय हे एम आणि एन म्हणजे ॲक्च्युअल व्हेरिएबलची व्हॅल्यू हे
किंवा ॲक्च्युअल पॅरामीटर्सची व्हॅल्यू मी कोणाला देतो आहे, फॉर्मल पॅरामीटर्सला देतो आहे. म्हणजे इथं व्हॅल्यू पाठवतो आहे. काय पाठवतो आहे, व्हॅल्यू पाठवते, लक्षात ठेवा. आणि ही एम एन ही सेपरेट व्हेरिएबल आहेत, ए आणि बी ही सेपरेट व्हेरिएबल्स आहेत, लक्षात ठेवा. वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत, त्यांच्या प्रत्येकाची वेगवेगळी मेमरी लोकेशन्स आहेत. ओके,